राज्यातील महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन आता आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या 30 जूनपर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करण्याचे संकेत दिले होते, पण नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या निर्णय प्रक्रियेला ब्रेक लागलाय। सोमवारी 18 मे पासून राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास 25 जून पर्यंत आचारसंहिता लागू राहू शकते आणि त्यामुळे बळीराजाची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या आचारसंहितेचा बाऊ करून सरकारनं जर का 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याला टाळाटाळ केली तर आम्ही गप्प बसणार नाही। निर्णय गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेला आहे आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूदसुद्धा केलेली आहे, तशी घोषणा केलेली आहे आणि त्यामुळं जर आचारसंहितेचं कारण सांगून सरकार 30 जूनची तारीख पुढे ढकलू पाहत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं सरकारनं ध्यानात ठेवावं। आचारसंहितेमध्ये जर असेल तर आचारसंहिता ही 1 महिन्याची आहे, मला माहित नाही, परंतु निवडणूक आयोगाला देखील शासन विनंती करेल की हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे ही संधी आम्हाला द्यावी।